एक संशयानं पेटलेला बाप ज्यानं स्वतःच्याच लेकरांना अशी शिक्षा दिली की शेवटी त्याची जी एक मुलगी आहे ती पाणी मागता मागता मृत्यूला तिनं कवटाळलं. ही घटना आहे सांगली जिल्ह्यातली. माणुसकीला काळीमा फासणारी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या बानपुरी गावातली, जिथं अवघ्या 10 वर्षांच्या निष्पाप मुलीचा जीव गेला बापाच्या शिक्षेमुळे. तर तिची 11 वर्षांची मोठी बहीण आजही रुग्णालयात मृत्यूशी झुंज देते. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या दोन्ही मुलींवर भावाच्या घरी चोरी केल्याचा केवळ संशय बापाला होता. या संशयावरून त्या बापानं अमानुष कृत्य केलं. पोलीस तपासानुसार त्यानं दोन्ही मुलींचे पहिले हातपाय बांधले, त्यांना मारहाण केली आणि घरातल्या लोखंडी अँगलला त्यांना रात्रभर 13 तास उलट टांगलं. ही शिक्षा काही मिनिटांची नव्हती, तब्बल 12 ते 14 तास पूर्ण रात्रभर त्या मुलींना अशा अवस्थेत ठेवलं गेलं. त्या लहानग्या मुली 10-11 वर्षाच्या मदतीसाठी आक्रोश करत होत्या, पाणी मागत होत्या, पण त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. एका बापानंच आपल्या मुलींचा आवाज ऐकला नाही आणि इथेच ही घटना एका साध्या शिक्षेपासून ते एका बापाच्या क्रूर अत्याचारात बदलली. सकाळी जेव्हा त्यांना खाली उतरवण्यात आलं तेव्हा दोघी बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी 10 वर्षांच्या मुलीला तेव्हाच मृत घोषित केलं. या बापाचं नाव काय तर दादू यमगर. या दादू यमगरनं हा असा भयानक प्रकार केला. सुरुवातीला मृत्यूबाबत वेगळा आभास जो आहे त्यानं निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी काही गोष्टी संशयास्पद वाटल्यानं त्याची अजून विचारपूस केली. मुलीच्या शरीरावर असलेले जखमांचे ठसे, गळ्याभोवती दिसणारा दबाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेजाऱ्यांनी दिलेली माहिती, या सगळ्यामुळे पोलिसांना संशय बळावला पोलिसांचा आणि त्यांनी अजून तपास सुरू केला. तपास जसा पुढे गेला तसं तसं या प्रकरणाचं भयावह सत्य जे आहे ते समोर आलं. अखेर पोलिसांनी दादू यमगरला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत स्वतःच्याच मुलीचा खून असा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासोबतच अल्पवयीन मुलांवर क्रूरतेसाठी लागू होणाऱ्या इतर संबंधित इतर कलमांचाही समावेश करण्यात आलाय. या प्रकरणाचा आता तपास सुरू आहे. मात्र ही घटना केवळ एक गुन्हा म्हणून पाहता येणार नाही, ती आपल्या समाजाला अंतर्मुख करणारी घटना आहे. संशय, राग आणि अज्ञान यांचं मिश्रण किती भयावह ठरू शकतं याचं हे जिवंत उदाहरण. एका क्षणाच्या संतापानं एका निष्पाप जीवाचा बळी गेला आणि एका कुटुंबाचा संसार कायमचा उद्ध्वस्त झाला. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.